Hello friends, today we are going to learn workshop of unit number 1.1, a teenager's prayer from standard 10th subject English. Let's go start. First question, choose the correct alternative and complete the given sentences. योग्य पर्याय निवडा आणि दिलेली वाक्ये पूर्ण करा. आपण डायरेक्ट आन्सर पाहूया. ए. अकॉर्डिंग टू द पोएट, न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय each new day. B. We must decide to take the road which leads to great success. C. The poet prays to the Lord to help him stand for what is right. D. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. Next question. Find and write the pairs of rhyming words from the poem. कवितेतील यमकयुक्त शब्दांच्या जोड्या शोधा आणि लिहा. फर्स्ट, टेक, मेक. सेकंड, सक्सेस, डिस्ट्रेस. थर्ड, सी, मी. फोर्थ, वे, डे. Next question. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one of the following option. कवितेची यमक योजना काय आहे? खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. Answer A, B, C, B. Question 4th. Match the lines in column A with the figures of speech in column B. Figures of speech व लाइन्स यांच्या योग्य जोड्या लावा. फर्स्ट, डिसिजन आय मस्ट मेक. इन्व्हर्जन म्हणजेच उलट रचना दिल्यामुळं इन्व्हर्जन हा अलंकार होतो. सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. अपस्टॉपी देवाकडं विनंती केल्यामुळं. थर्ड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डीचा पुनरुच्चार झाल्यामुळं अलिट्रेशन. फोर्थ, I can choose to take the road of life. मेटाफर. आता आपण अलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचची माहिती पाहूया. फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन अनुप्रास अलंकार. अलिट्रेशन इज द occurrence of the same sound at the beginning of words in a phrase, sentence, etc. अलिट्रेशन या अलंकारात वाक्यातील भाषेचा गोडवा सौंदर्य वाढवण्याकरिता शब्दांच्या सुरुवातीला शब्दसमूहात एकाच प्रकारचे ध्वनी असलेल्या अक्षरांचा उपयोग केलेला असतो. एक्झाम्पल, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. वरील उदाहरणातील लाईफ आणि लिव्ड या अक्षरांचा समान ध्वनी होतो. नेक्स्ट क्वेश्चन. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. मुलाखत नियोजनाचे घटक. ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणजेच गटातील ॲक्टिव्हिटी. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस इच एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन इच एलिमेंट्स. गट तयार करा आणि मुलाखत नियोजनाच्या प्रत्येक घटकावर चर्चा करा आणि प्रत्येक घटकावर नोट्स तयार करा. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. First, format structure. Start with a greeting, hello, good morning. Introduce the interviewer and interviewee. Ask general question first, then go to main topic. End with a thank you or conclusion. Example, introduction, question, ending. Second, size, length, how much. Keep it short and interesting. Around 5 to 10 questions are enough. Duration can be 10 to 15 minutes. Third, do's and don'ts, rules and regulations. Do's: be polite and respectful. Ask clear and simple questions. Listen carefully to the answer. Say thank you at the end. Don'ts: don't ask personal or rude questions. Don't interrupt the speaker. Don't be rude or laugh at answer. Next,
type of question. There are two main types, yes no question. The answer is yes or no. Example, do you like reading books? Second, WH question, start with what, why, when, where, who, how. Example, why did you become a doctor? Next question, prepare a set of 10 questions to interview any successful teenager. You may use the following guidelines. यशस्वी कुमारवयीन मुला-मुलींपैकी कोणत्याही एकाची मुलाखत घेण्याकरिता एक प्रश्नसंच तयार करा. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अन इंटरव्ह्यू फॉर्मॅट. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, मुलाखत दिलेल्या व्यक्तीचे नाव. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर, मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव. टॉपिक, विषय. पर्सनल, वैयक्तिक. रिसेंट, अलीकडील. स्पोर्ट, खेळ. बिझनेस, व्यवसाय. म्युझिक, संगीत. आर्ट, कला. व्हेन्यू, स्थळ. स्टुडिओ. टीव्ही चॅनल. ऑडिटोरियम हॉल, प्रेक्षागृह. डेट, तारीख. टाईम, वेळ. ड्युरेशन, कालावधी. टोटल 10 क्वेश्चन्स, एकूण 10 प्रश्न. मिक्सअप ऑफ येस नो अँड WH क्वेश्चन्स, होय नाही आणि WH क्वेश्चनचा समावेश असावा. प्लेस द प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नापूर्वी योग्य पार्श्वभूमी द्यावी. कन्व्हर्सेशन शूड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू, संवाद खऱ्या मुलाखतीसारखा वाटला पाहिजे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स, अत्यंत वैयक्तिक प्रश्न टाळावेत. अवॉइड व्हेरी कॅज्युअल, चीप अँड वेल्गर लँग्वेज, अतिशय हलकी, अश्लील आणि असभ्य भाषा वापरू नये. या सूचनांचा वापर करून डायरेक्ट ॲन्सर पाहूयात. ॲन्सर, नेम ऑफ द इंटरव्ह्यू गणेश जाधव. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर रमेश चव्हाण. टॉपिक, सक्सेस इन स्पोर्ट्स. व्हेन्यू, स्कूल ऑडिटोरियम. डेट, 10th July 2025. टाईम, 10 AM. ड्युरेशन, 15 minutes. इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर स्टेट लेवल कॉम्पिटिशन विनर. फर्स्ट, what age did you start playing sport? Second, who is your first sport coach? Third, did your family support you in your sport journey? Fourth, who is your inspiration in sports and why? Fifth, have you won any medals, trophies or certificates? Sixth, how do you manage both studies and sports? Seventh, do you follow a strict dietary practice routine? 8. What challenges did you face while training or performing? 9th, what advice would you give to other teenagers who want to success in sports? 10th, do you dream of representing India in international sports someday? Next question, read the poem and write its appreciation with the help of given point. पुढील मुद्द्याच्या आधारे कवितेचे रसग्रहण करा. फर्स्ट, टायटल, अ टीनेजर्स प्रेयर. सेकंड, द नेम ऑफ द पोएट, J. Morse. Third, rhyme scheme. The rhyme scheme of the poem is ABCB. Fourth, figure of speech, decision I must make, inversion. Please open up my eyes, dear Lord, apostrophe. Next, theme किंवा central idea. The theme of the poem is a teenagers who is confused about making the right decision in life. The teenager knows that he or she is fully responsible for these choices. A wrong decision may ruin the whole life. So the teenagers in the poem prays to God for his help and guidance to choose the right path. Next question. Compose a short prayer in English
asking God to guide you in your teenage years. Later, you can even try to make the lines rhyme to give it a poetic form. तुमच्या कुमारवयात तुम्हाला देवाचे मार्गदर्शन लाभावे याकरिता केलेली छोटी प्रार्थना लिहा. कवितेचे स्वरूप देण्याकरिता यमकयुक्त ओळी लिहा. पोयम. डिअर गॉड, गाईड मी एव्हरी डे in what I do, in what I say. Help me choose the path that's right. Fill my heart with love and light. Keep me honest, brave and true in all I think and all I do. Next question. Look around in your vicinity, your family, friends, neighbors, classmates, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये, शेजाऱ्यामध्ये, वर्गमित्रांमध्ये पहा आणि अशा 4 किशोरवयीन मुलाबद्दल लिहा ज्यांनी काहीतरी विशेष करून स्वतःचं नाव कमावलं आहे. Answer. Teenagers group report. Extraordinary teenagers around me. Teenagers group. Family. Name Rohan. Special extraordinary things performed. He learned coding and made a mobile app at the age of 14. Friends. Darshana. She wrote a short story book and got it published online. Neighbors. Akash. He won a gold medal in the state level swimming competition. Classmates. Sneha. She started a YouTube channel to teach drawing to children. अशा पद्धतीने आज आपण अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचे वर्कशॉप अभ्यासलेले आहेत. आय होप हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.